हे पण सांगतो, व्यवसाय करताना कोणी ऍडव्हर्टाईज करू दे, हे लक्षात ठेवा, जागा तुमची तिथंच राहील. कारण ज्यावेळेला मी काम करत असतो ना, माझ्या डोक्यात कायम राम चालू असतो, कायम राम असतो माझ्या डोक्यात, म्हणून तू गोडवा. बरोबर. हा काय सांगण्यावर घेऊन 100-200 कमीत कमी रोजचं 400-500 रुपये खोटं बोलून फसवून जाणारे लोक आहेत माझे. किंवा तुम्ही स्वतः जरी चालू केला असेल तरी त्याला पुढच्या पिढीसाठी ठेवा, असं कधीच म्हणू नका की मी मिळवलं. बरोबर. हा दादा, आता काय दाखवतोय आपण? कांदा. ओके, काय काय घेतलं जरा सांगा. कांदा आहे, ओके, बारीक चिरलेला आहे, पालक आहे. ओके, चवी परतू मीठ, थोडा पीठ, त्यामध्ये थोडस पीठ. पीठ आपण काय तयार करून आणताय का विकत? बर, थोडासा जास्त वापरतो, थोडा जास्त वापरलं जातं. हॉटेलपेक्षा प्रमाणात जास्त असतो थोडा. आता सगळ्यात महत्वाचं, मी तेल गेले 15 ते 16 वर्ष झालं फक्त सनीचं वापरतो. सनीचं? बर. त्यांचं तेल खूप छान आहे, सूर्यफूल. थोडा दर चढ असतो पण तेल खूप म्हणजे खूप छान आहे. आता आपला स्टॉल किती वर्ष झाली इथं? 1932. 1932 पासून? हो. तुमची कितवी पिढी म्हणायची आता? मी 5वी पिढी आहे. 5वी पिढी आहे? वा. मित्रांनो, इचलकरंजीचाच आपल्या का सबस्क्रायबरने हा पत्ता आपल्याला सांगितला होता आणि आज आपण केसरी भजीला भेट द्यायला आलोय. आणि समोर बघू शकताय छानपैकी भजी आता इथं फ्राय होतात. केसरी भजी सेंटरची आता 5वी पिढी इथं कार्यरत आहे. डाळ वगैरे आपण कशी वापरतोय? कारण ही डाळ एकदम जबरदस्त दिसते, कलर वगैरे जबरदस्त आहे. फक्त हरभरा, काही मिक्स केलं जात नाही. हरभरा डाळ. इतर भजी सेंटर पेक्षा हे पीठ जे आहे ते जबरदस्त वाटलं मला तुमचं. दिवसभरात आता किती किती प्लेट भजी होतात तरी? 30 किलो कांदा लागतोय. 30 किलो रोजचा कांदा लागतो? वा. काय इचलकरंजीची खासियत काय असं सांगितलं? बऱ्यापैकी सगळीकडे तुम्हाला कुठेही गेला, आमच्या इथंच नाही, सगळीकडे तुम्हाला कुठल्याही प्रकारची वस्तू असते, नाश्त्याच्या असू दे तो जेवणाच्या, खूप चांगली मिळते. इचलकरंजीमध्ये चांगलीच मिळणार? खूप 100% चांगली मिळते. बरोबर. आले की माणूस आणणार उपाशी राहत नाही. त्याला सगळ्या गोष्टीचं काम मिळते. काम मिळाल्यावर त्याचे रात्री 12-1 वाजून ते त्यातनी खाण्यापिण्याची स्वस्त आहे. आणि इचलकरंजीचं नाश्ता आणि जेवण म्हटले की पश्चिम महाराष्ट्रात चांगला आहे. दिवसभर म्हणजे गाणं काय थांबत नाही दादा? नाही, दुपारी 3 पर्यंत. 3 पर्यंत? हो. सकाळी 8 ते दुपारी 3. सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत? नाही, तसं काम करून कधी राग येत कधीच नाही. कारण ज्यावेळेला मी काम करत असतो ना, माझ्या डोक्यात कायम राम चालू असतो, कायम राम असतो माझ्या डोक्यात, म्हणून तू गोडवा. बरोबर. आता तुम्हाला हा काय सांगण्यावर घेऊन 100-200 कमीत कमी रोजचं 400-500 रुपये खोटं बोलून फसवून जाणारे लोक आहेत माझे. बर. नंतर देतो, उद्या देतो, 400-500 रोजचं कमीत कमी 400 रुपये. बर. काय राग म्हणत, पोटाला खोटं बोलायला लागलाय. पुसणं नेऊन तर बुडवलं नाही. माझं मतच आहे बघा, डोक्यात राम हातात काम. वा. बस काय कम पडत नाही तुम्हाला, काय कम पडणार नाही. रामच सगळी जबाबदारी घेईल 100%. आणि मी स्पष्ट सांगतो, काय आमचं कौतुक नाही, सगळ्या लोकांचा आशीर्वाद आहे, सर्वांची कृपा आहे आमच्यावर, त्यामुळे चाल. हे पण सांगतो, व्यवसाय करताना कोणी ऍडव्हर्टाईज करू दे, हे लक्षात ठेवा, जागा तुमची तिथंच राहील. माझ्या 5 पिढ्या निघून गेल्यात, मी पण जाईल, कोणी इथं कायमचं राहणार नाही. त्यामुळे असं काही समजू नका की हा व्यवसाय मी बसवलाय आणि याचा करता धरता मी आहे. व्यवसाय किंवा तुम्ही स्वतः जरी चालू केला असेल तरी त्याला पुढच्या पिढीसाठी ठेवा, असं कधीच म्हणू नका की मी मिळवलं. माझं मत आहे असं की बरोबर, माझ्या आधी 4 पिढ्यांनी चालवलेला आहे व्यवसाय. दादा आता डबल फ्राय झाले भजी? भजी पूर्ण तयार आहे आता. ओके. एका गाण्यामध्ये किती भजी बसतात साधारण? एक 22 ते 23 प्लेट. 22 ते 23 प्लेट. मित्रांनो बघू शकता, ही अतिशय गोल आकारामध्ये आता ह्या भजी जे आहेत त्या तयार आहेत आणि आता कस्टमरला देण्यासाठी ही भजी तयार आहेत. तर मित्रांनो आकार चेक करू शकता, अतिशय गोल आकारामध्ये ह्या भज्या काढल्या जातात. तर दादा भजीचा रेट कसा असतो प्लेटचा? 25 रुपये प्लेट. 25 रुपये प्लेट. दादा भजी आता आम्ही सगळीकडे खातोय तर 30-35 रुपयाच्या खाली कुठंच नाही आहे.
माझं मत आहे की वजन खोटं बोलत नाही. वजन खोटं बोलत नाही. तुम्ही भजी घेऊ शकता, वजन करू शकता आणि मग तुम्ही हिशोब घाला की तेलाच्या रेट मध्ये आहेत कोण. बरोबर. तेलाच्या रेट मध्ये असेल तर कमीत कमी 30% पैसे मी मिळवतो. हा हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. बरोबर. तुम्ही वजन करणार असेल मी इथं वजन सांगतो तुम्हाला प्रत्येक सुट्ट्या भजीच. हा हा एक प्लेटचं भजीचं वजन तुम्हाला मी सांगू शकतो. सांगू शकताय. 100%. बरोबर. 20 वर्षांना आला तरी. आता आपल्या आता हॉटेलवरती काय काय मिळते आणि रेट कसे सांगा जरा. आता सध्या तरी गॅसच्या टंचाईमुळे फक्त भजी आणि वडा विकतोय. बर. इथे वेळेला कांदा भजी, मिरची भजी, बटाटे वडा, वडा सांबार, पुरी भाजी एवढे आयटम असतात. बर. आता काय गॅस मुळे प्रॉब्लेम झाला का? फक्त भजी आणि वडा चालू आहे फक्त सध्या. बर बर बर. बाकीचं चहा सांबार सगळं बंद आहे. आता आपला प्रेक्षकांना पत्ता जरा सांगा की. हा पत्ता महादेव मंदिर जवळ गावबाग गुजरी पेठ. बर. आणि तुमचा नाव आणि फोन नंबर पण सांगा. माझं नाव रवींद्र वसंत केसती. हा. माझा फोन नंबर आहे 90 21 69 20 11. बर. या नंबरवरती मित्रांनो फोन करून तुम्ही येऊ शकता दादांना. आणि टायमिंग आहे सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत. ओके. तर मित्रांनो या भजी सोबत इथं कढी देखील दिली जाते आणि या प्लेटचा रेट आहे 25 रुपये. तर मित्रांनो बघू शकता समोर ही व्हाईट कलरची कढी आणि ह्या अशा 4 भजी दिल्या जातात. आणि आता भजी आपण टेस्ट करून बघूया. तर मित्रांनो समोर बघू शकता केसती भजी सेंटरवरती आता आपण भजी घेतलेले आहेत. हे 4 पीस भजी आणि ब्रेड असतो. तसंच ही व्हाईट कलरची कढी इथं दिली जाते. तसंच वडापाव देखील इथं मिळतो आणि वडापावचा रेट आहे 17 रुपये. तर मित्रांनो इचलकरंजीच्या आपल्या सबस्क्रायबरने आपल्याला रिक्वेस्ट केली होती की केसती भजी जी आमची फेमस आहे इचलकरंजी ती कव्हर करा. आणि आज आपण इचलकरंजीला त्यासाठी चालू होतो. तर आता समोर बघू शकता आता भजीची प्लेट आपण घेतलेली आहे आणि इथली भजी जी आहे फेमस ती आता टेस्ट करून बघूयात आपण. तर अतिशय खुसखुशीत अशी ही भजी आहेत. समोर बघू शकता तुम्ही गरमागरम भजी आता टेस्ट करून बघूयात. वा. भजींचा आकार मोठा असून देखील खुसखुशीत आहे ती भजी सगळी. अशा गोल भजी आतून बऱ्याच वेळा मऊ असतात पण ह्या व्यवस्थित असतात. तुम्ही बघू शकता आतून कांदा वगैरे पण प्रॉपर शिजलेला आहे. आणि का असणार नाही कारण पाच पिढ्यांची आता परंपरा आहे दादांच्या इथं आणि त्यामुळेच ही भजी देखील अगदी तशीच आहे. वा. चटणी देखील मित्रांनो जबरदस्त आहे. मी मगाची कढी म्हणत होतो पण ही खोबऱ्याची चटणी आहे. खोबऱ्याची चटणी पातळ चटणी ही या भजी बरोबर दिली जाते. वा. तर मित्रांनो इथला मित्रांनो वडा देखील खूप फेमस आहे आणि वड्याचा रेट आहे किती म्हणला 17 रुपये. तर समोर बघू शकता असा हा बटाटे वडा इथं घेतलेला आहे आपण आणि बटाटे वडा देखील गरमागरम टेस्ट करून बघूयात आपण. चव बटाटे वड्याची अतिशय जबरदस्त आहे. सांगलीमध्ये मित्रांनो स्वरूप टाकीला जर इंटरव्हल मध्ये कोणी बटाटा वडा खाल्ला असेल तर अगदी तसाच बटाटे वडा अगदी तशीच चव. वा. त्या बटाटा वडाला वा बटाटे वड्याची चव खरंच जबरदस्त आहे मित्रांनो. कधी जर तुम्ही इचलकरंजीला आलात तर महादेव मंदिराच्या शेजारीच केसती भजी सेंटर आहे. तर तिथे या आणि इथले सगळे पदार्थ टेस्ट करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओ मध्ये सुंदर लोकांसोबत. तोपर्यंत राम राम. काका नमस्कार. हो बोला. नाव सांगा आपलं. परत राठोड. राहणार कुठले. राणा इचलकरंजी. बर. इथं कधी बसून येत आहे कायम येते आम्ही. काय म्हणजे तरी किती वर्ष झाले. ते 10-15 वर्ष झालं असेल. 10-15 लय जुना आहे. बर. काय आवडतं इथलं तुम्हाला. कांदा भजी आणि बटाटा वडा. कांदा भजी आणि बटाटे वडा. मटेरियल चांगलं वापरतात ते बी आहे ना. बर. आता मी काय सांगणार आहे या इथे या भजीवर टेस्ट करा म्हणून खावा सांगणार. बरोबर आहे कुठे. होय बरोबर. एक नंबर दुकान आहे.